म्हणलं भाऊ तुम्ही काय आले बी होस म्हणलं हे काय बरोबरच आहे का? हा काय 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 पोरगी येत असते का पोराला पाहायला? हा त्या रोजी पाहिलं नाही का तिने डोळे फुटके झालते का तिचे? हे काय आणलं आता? नाही नाही सोंग हा काही बी नाही रा ठाकणं जास्तीचा नाही म्हणून द्या लागत तुम्ही. काय पडला का पोरीचा? भेटतच होती कोणती ना कोणती एवढी कोणती अप्सरा लागून गेली हिडघ्या पोळ्याची. लय आगाव दिसते मला पोरगी. अरे बाई ते आजकाल ते तसंच आहे. आता ते काही नाही म्हणून फायदा नाही. नाही म्हणलं की मग पोराला का तसंच ठेवतं. हा जाऊ दे येऊ दे ना. येत असेल तर काय आता काय म्हणतं नाही म्हटलं तर मग आता डबल किती वर्ष झाले? 4 वर्ष झालं ना. एका पोरीला टाइम नाही लागत एवढा पोराला टाइम लागू राहिला ना आता. हा माणसं गिनसं गॅरंटीची आहेत हे आहेत. पोरगी जराशी दिसून राहिलं मला जास्त हुशार दिसून राहिली जराशी. पण जाऊ दे आली की आपल्या घरी आली की दबीनच. हा काची हो भाऊ आगाव ते आगावच. हा एवढा आगाव म्हणा माय बाई. काय 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 हा कोणता काळ आणला माय? हा पोरी चालल्या पोराला पळाले काय 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 एवढं काय 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 हे लागली का? हा शिंग फुटली का तिथे? एवढं होतं का एवढं? हा विचारायची हिंमत नव्हती आम्हाला सांगायची का काय बनायची. आजकाल तर माय बाई पोरीला विचारतात पसंत आहे की नाहीये त्याच्या पुढे संबंध जातही नाही. पोरीनं हो म्हणलं तर झालं नाही 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 तर हुकलं बापाचं काही चालत नाही. म्हणे असं हा हे काय आणलं आता? कधी पाहिले येते का ते? जाऊ दे ना बाई येऊ दे ना. नाही दुसरी पाणी द्यायच्या घरी होतं तर आपल्या घरी होऊन जाते. जाऊ दे कायच करा लागते. म्हणते ते पोरगी तर विचारू दे. काय विचारणार आहे तिच्या बापाला का आपण सांगेल नाही? मध्यस्थीला समजा माहित आहे बायोडेटा सबन टाकेला वरून काय विचारू दे विचारू दे. जाऊ दे हा काळच आहे आता काय करतो बाई. हा हवा आहे तिकडे उठणार लागते नाही तर पोराला का तसंच ठेवतं. बाई ते आहे ना पद्धतशीर तयारी झाली ना सगळी फराळ पाण्याची. हे ते अंगूर खाऊन पाहिला होतं जसं काही आंबट असते जास्त तर त्या लागत होतं. ते पपई कापलं का बा? हो बाबा पपई कापून ठेवलं. अंगूर चांगले आहेत देता येतात ना. काही एवढे आंबट नाही तेवढासा आंबट असतेच अंगूर. तुम्हाला काय घसा बसला का बाबा? नाही नाही ते जसं ते वातावरण बिघडलं ना त्याच्यानं जसं काही नाही घसा नाही बदलला. तो बाबाचं झालं. हा बस येऊनच राहिले असतील ते आता. हो बाबा बाबा झालेलंच आहे. बाबा हे जास्त नाही वाटत का? बाई आता कुमारनं नाही म्हणलं असतं तो बाबांना नाही म्हणलं असतं तर आपण तर गेरच हुकवलं असतं. खरं सांगू त्यातली गोट हे आगाव पण आता मला बी पसंत नाही पडला. तू काही म्हण बा. हा पण आता कसं आहे बाई. हा तू बाबा माझा 4-5 वर्ष झाले पाणी भरून राहिलो. जाऊ द्या तिकडे एकदाच चांगलं तर होऊनच जाईल. आता कसं आहे बाई त्याचे मायबाप कसे आहेत काय पोरगी तर आपण पाहूनच राहिलो. एवढी ती ताल पोरगी. हा पाहुणे ती लागे पॅन्ट बनला घालून आली ती पोरगी. हा तुला घरी गेल्यावर कर ना बा काही तुला पसंत पडलं तर तू काही कर ना बाप्पा. पण सोयरीच्या पाहुणे पुरती तर ती पोरगी साडी नाही घालत तर काय ऐकणार आहे? तर ऐकू बा यायचं हे. पण आपण कसं म्हणता आता? हा नाही आपण काही खुटपट विचारायचं नाहीये. हा तूही माही सूनच आहेस. तुले मोकळी खायस ना बाई घरात सगळी. हा पण ते कसं असते सगळं झाल्यावरची गोष्ट असते. पण सोयऱ्या धायऱ्या आहेत पाहुण्या रावणे सोयरीक संबंध कसा असते सारे इकडचे सोयरे जमा करायला लागतात हे करायला लागतात. तर लोक कसे नावं ठेवतात तापुरतं जर असलं पद्धतशीर मग आपलं हायच आहे घरी. मग का म्हणते कोणी का आपण काय इतके गाळानी लोक थोडीच हाव. नाही बुवा सुनीनं डोक्यावरूनच पदर घ्यावं का असंच करावं का तसंच करावं. काही आपल्या घरी काही बंदी आहे का? तसंच तर आल्या घरी का थोडी बंदी राहील त्या पुरीली अगदीच आहे. काही माग दैराणी नाही काही नाही लग्न राहिलं का काही. हा सगळं पद्धतशीरच आहे ना. पण ते आता हे जर शिल्लकपणा दिसते बा मला. तू काय म्हण बा. हा बाबा बरोबर आहे. सांगितलं मला त्या दिवशी आहे ना पाहुणे तिथे नेले तिनं जोरातच उत्तर दिले म्हणे हे आवडते आणि ते आवडते. जाऊ द्या आता कुमार म्हणते ना पसंत आहे आता काय म्हणा. मी म्हटलं त्याला तर म्हणे नाही म्हणे पसंत आहे असं म्हटलं त्यानं. नाही बाई मग तर दिसतं आपले हात टेकले त्यानं. त्याला मी विचारलं मग घेतलंय त्याला विचारायला लावलं. म्हटलं गड्या मला तो बरोबर सांगणार नाही जसा सर मी म्हणलं दोघं जण सारख्या वयाचे हात त्याला काढ म्हणलं त्याच्या मनातलं काय आहे तर मग असं म्हणे हो बाबा त्याला पसंतच आहे म्हणे तर जाऊ द्या म्हटलं. हो बाबा पण मला तिथे डोळ्याच्या ना जसं वाटत आहे डोळ्या जसा खे नाही बाबा. हो बाई आधीच चांगलं होतं ते बा आपण लपवलं नाही ते. पाहुणे तर पाहिलंच बरं बाबानं कुमारनं समजा जसं तू पाहिलीस ना बाप वर्गी. डोळ्यात तर आहेच त्याच्या फॉल्ट आहेच डोळ्यात. पण जाऊ दे बाई आता पोराच्या पसंत आहे तर मग काय आपण मदत आळकाट्या आणा नाही. होऊन राहिलं असेल मंगल कार्य तर होऊ द्या. बसा
हो 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 हो. वेळ झाला का आम्हाला यायला? नाही, वेळेवर आलोय आपण. परफेक्ट आपण 12चा नियम दिला होता, 12चा टायमिंग दिला, तर 12लाच आपण हजर झालो. पोरीच्या हातातच घड्याळ आहे वाटते, त्याच्यानं टेन्शन नाही. बरा पाहिला बाई टाइम. हा बसा बसा, मी नाश्त्याचं पाहतो. तसं आम्ही हा नियम घरीच घ्यायचं ठरवलं. तुमच्या घरी जसं पोराच्या घरी मग पोराचं घर बी पाहायला गेलं असतं. आता हे किती म्हणलं तरी पोराच्या बहीणचंच घर झालं. पोराच्या घर पाहायचं राहिलं मग कसं संबंध पुढे जाऊन फायदा नाही. घरगीर कसं काय काय सांगण्यावरून काही विश्वास बसत नाही आजकाल. शेवटी विश्वासावर दुनिया कायम आहे भाऊ. तुम्हाला वाटलं तर आपण पुढचा नेम गावातलाच ठेवू. तशी आमच्या इकडे सोयरे खूप आहेत. काही जर नेम 1-2 पायनीवर गेला तर मला सगळ्याला बोलवाच लागतात. त्याच्यासाठी मग मला माझ घरी डबल नियम ठेवा लागते म्हणा. तसं काही नाही, पण हा नियम तर असं काही नसतेच भाऊ. पण आता ते कसं आहे, तुम्ही म्हणलं म्हणून मग हा कार्यक्रम ठरवला आपण. नाही आजकाल असते मग काय तर आजकाल असते. ते आपल्या वक्तीची होती गोट भाऊ. पोरगच जाय फक्त पोरगे पाहिले. आजकाल पोरगी बी जाते पोरग पाहिले. मग तिच्या आईले बी म्हणलं मी चाल, पण तिची आई जराशी सरमते नाही म्हणे ते. नाही आणा लागत होतो. आगव लेकाजी लय डोक्याच्या वर दिसून राहिलं बाई. हे पाय बाई पिंके, पोरगीन पोरीचा बाप मुले लय आगाऊ दिसून राहिला. मला ते कुमारले एकदा समजावूनच सांग. जाऊ द्या ना बाबा, आता त्याच्या पसंत आहे म्हणते ना. जाऊ दे. आय लग्न झाल्यावर दबतेस. हा, लग्नाच्या आधी अल्लड राहतात पोरी. लग्न झाल्यावर जबाबदाऱ्या पडल्या की बरोबर दबतात. आणि त्याच्या बापाचं आपल्याला काय करावं लागते. तुम्ही घ्या ना. नाही नाही, घ्या तुम्ही घ्या. कसं तुम्हाला जर समजा मी आजारी पडले किंवा मला अर्जंट कुठेतरी जायचं काम पडलं किंवा अचानक काहीतरी असं परिस्थिती झाली की त्यावेळेस तुम्हाला स्वयंपाक करावा लागला, तर तुम्हाला काय बनवता येईल? पाट्यावर खसखस संभार वाटून मसाल्याची भाजी करता येईल त्याले. आता हेच राहील तर बाकी. तसं फारसं काही येत नाही मला बनवता, कारण कधी कामच नाही पडलं. असं थोडी आहे, काम नाही पडलं पण जीवनात काम पडू शकते ना. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही आलीच पाहिजे. ठीक आहे, स्वतःची कामं स्वतः करायला आवडतात? स्वतःची म्हणजे स्वतःची चड्डी बनवून धुणं, बाथरूम मध्ये टॉवेल घेऊन जाणं, बाथरूम स्वच्छ करून ठेवणं, आंघोळ झाल्यानंतर जर कपडे धुवायचे असले तर ते भिजत घालणं, किंवा जर माझं धुणं नाही झालं तर कपडे वगैरे धुता येतात का? भांडी वगैरे स्वतःचं ताट घासून ठेवता येतं? का भाऊ कसं हे पोरगी का माघारी काय सिंहासनावर बसेल येऊन राहिली का? तसं नाही काकाजी, सर्व कामं मी करणार. पण काम पडलं तर यांना काय येते हे पण गरजेचं आहे ना. कारण आजकाल प्रत्येक जण स्वतः दोघही जण कमावतात, तर मग दोघांनी घरातली कामं करायलाच पाहिजे ना. या दोघांपैकी नेमकं कमावते कोण? मा पोरग तर 50 रुपयाचं रिचार्ज मारायचं असलं की अजूनही पैसे मले मागते. त्याच्या गाडीतलं पेट्रोलसाठी माल्याच पैसे असतात. आणि हे पोरगी म्हणते मी 12वी शिकेल हाव, इले काही अजून नोकरी नाही काही. या नेमक्या दोघांतलं कमावते कोण? म्हणून या पोरगी एवढे ठसन्न प्रश्न विचारून राहिली. आमची पोरगी थोडीशी स्पष्ट बोलते. काही रागाचं नाही. ते स्पष्ट सुशिक्षित विचारात आधुनिक काळातली आहे ना. ते आधुनिक काळातली मुलगी आहे ती. मुलगी शिकली, प्रगती झाली. नाही एवढी नव्हती शिकवा लागत. ही प्रगती नाही, अधोगती तर नक्कीच झाली. अव नाही ना बाई, साजरी आहे ना ती. मग काय तर म्या किती खेप पाहिली. तिच्या आई संग येत जाय ना आमच्या गावात. लय खेप येत जाय. आता तरी येत नाही पण लय खेप येत जाय ना. पाहिली म्या. नाही बाई म्या पाहिली बाई. हो बाई, दिसायला असू द्या कशी असली नसली तर. हा, कोणती काय इंद्रा घरची अप्सरा आहे का? हा का माय बाई, मग पोराले पाहाले आली. आतापासून एवढा उद्धटपणा माय बाई. घरी येऊन तर निरा माय बाई. ते बाई तर सून आणून राहिली का जवळ आणून राहिली मी. आहेत आनंद बसायले. आजकालच्या पोरी बाई आगाऊपणा करतात बाई. पण तिची माय मला माहित आहे. तिच्या बापाचा माणसाचा आपल्याला काही हे नसते संपर्क. पण तिची माय साजरी आहे व माय मेहनती आहे. बाई अति आल्यावरी ती बाई वावरात जात जाय. मालाच वावरात आली होती मनकरणाच्या घरी. काय साठी आली शी तर मला कापसाचा याचा चालू होता. साजरे पराठ्या फुटेला होता त्या वक्ती. वावरात कापसाला आलते म्हटलं ते बाई. कामाधंद्याला साजरी आहे, बोला चालायला साजरी आहे, तशी माणुसकीची आहे. लोक आपण पाहुण्याच्या गावात हाव बा असं म्हणजे साजरी आहे ना. माय आता माय एवढी साजरी तर लेक जशी कशी नसणार बरी.
हे पाहायला येणं सांगलं मले, शिटून सांगितलं मले म्हणे पाहायला आलती म्हणे. पण म्हटलं बाई आता आजकालच्या पोरी कशा बाई, आता खरं सांग बाई. ते फोन पाहतात, टीव्ही पाहतात, तेले वाटते लयच आपण चंद्रावर गेलो. पण जे माय बाई जे जुनं आहे किंवा आपली परंपरा आहे किंवा जे हाय रीतिरिवाज त्यानुसार वागलेलं बरं राहते. असं एका दमानं वर गेलं तर मग मागच्याचा पुढच्याचा मेळ नाही येत ना. आपण पाहिलं पाहुण्यात गेल्यावर खालची मन वर ना होय आपल्याच्यानं. आणि आताच्या पोरी बाई डायरेक्ट पोराले पाहायला येतात बापा संग पॅन्ट बनला घालून. आपल्याला तर धगधग होणारच आहे. ते हजम व्हायला जरासा बय लागतेच ना. एवढा मोठा गॅप कसा सैन करा. जनरेशनचाच गॅप होय बाई हा. मागची पिढी लय गरीब आणि पुढची पिढी लय बाई. आता काय म्हणाव त्याले, शिकेल म्हणा, सुशिक्षित म्हणाव का अज्ञात म्हणाव. हे काही चांगल्या जात नाही बाई. येतं बाई चुकलंच बाई आपल्या ठाई. आपल्या ठाई तर त्या पोरीचं चुकलंच बाई. काय गरज नसते माय पोराला पाहल्याची, तर तीच पाहती. आता खिडकीतून का पाहता येत नाही माय. आता आपल्या का लग्न झाले नाहीत, आपल्या पोरी बाडीचे का लग्न झाले नाहीत माय, है की नाही बाई. तेच म्हटलं बाई आतापासून एवढा आगाव पण पुढे बाई अजून तर दिल्लीचं घर लय दूर राहिलं माय. असंही नाहीत माय बाई, 2-4 आहेत. एक आगाव आहे तर लाईनीत लावू, राहिनी नाही बागवलं तर मंदवीत लावू, मंदवीत नाही बागवलं तर मोठी लई चोपडी लावू. कोणीच नाही माय हाती मोठी धरेली एकुलतं एक पोरग. पोरग काय म्हणते तुमच्या पसंतीच्या बाबतीत. आता पोराचा आणि पोरीचीच पसंती चालते माय बाई. आणि त्याच्या पसंती वगैरे करणं योग्य नाही. आम्हाला ना त्यात मला चुलत भावजाईच्या भावाचीच गोट सांगतो तुम्हाला बाई. बसा ना बाई. आल्या तू बसा माय, बसा ना. नाही बसत नाही माय बाई, मी आलती तशीच माईनीच्याच जीवारीन माय बाई. तुमच्या घरी येऊन बसली मी तर 2 घंटे. का आले मी लपू, तिच्या भल्ली जीवार येते मी तुमच्या संग बोलतो तर. पण बाई आता एवढा पोराचा संबंध करा लागते. आपण का आजच बाईकीच आहो का, जुनं नातं आहे आपलं. तर म्हणून आली मी खरं तर तुमच्या अंग जरसा सल्ला घ्यायला म्हणून. पण मला सांगा हे मा पोराच्या पसंत आहे ना माय. तर तिथं पाणी मुरलं सारं. नाही तर मी आता नाहीच म्हणलं. त्याच्या बाबाची पसंत नाही. त्याचे बाबा म्हणतात एवढी वरचढ पोरगी आपल्याला नाही पाहिजे. पण बाई कसं राहते ह्या पोराच्या पसंतीचं असलं, पोरीच्या पसंतीचं असलं ते केलेलं बरं राहते. मी तुम्हाला सांगतो, मी म्हणत नाही तुम्हाला कराच, पण तुमचं पोराच्या जर पसंत असेल ना तर तुम्ही कायले नाही म्हणता. नशीन तर जबरदस्ती करू नका, हे बी मी म्हणतो. कारण कसं राहते तुम्हाला सांगलं ना गोट, माझं भाऊजाईच्या भावाची मग असंच त्याला वक्तार समजावून सांगलं बाबू साजरी आहे बाबू त्याच्या मनात भरलीच नव्हती. मग त्याचं जरा नानुगुणच होतं पोरगी पाहून आल्यावर. दुसऱ्या नेमाच्या वागती मग अजून जवयानं यानं त्यानं समजवलं साजरी हाय. मग घेतला बाई दुसरा नेम घेतला ना, त्याचीच होती समजा अशी. तर आलो बाई मग काय पायल देखील समजा काही चौकशी करायचं काम नाही, काही नाही. बातच काम बाई सुपारी फळ्यावर आलं. लगे कुकूही लागलं. मग बाई पोराचं डामडोल काम होतं. बसू राय, सुन राय, बोले नाही चाले नाही. काही म्हणलं तर मला तुम्हीच केलं. मग असं राहते ना बाई. लगनही लागलं बाई, लगन लागलं फडकती दिली बाई त्या पोरानं. काय कामाची गोट अशी मग सांगा. पोरीच्या नावाला बट्टा लागत नाही का. पोरीच्या बापाची नामोशी होत नाही का. त्याच्यापेक्षा पहिलेच मोडलं. तिचेही मनाला धक्का लागत नाही. तिचे कोणाचंही समाजात नाव असते, बदनामी होते ना लग्न झाल्यावर बाई. 8 दिवसात बाई 8 दिवस नाहीत हो माय बाई. वरात पंगतली नवरी गेली समजा आणि ती कोण आणलीच नाही बाई यानं. म्हणे मा पसंतच नाही म्हणे. सांगा काय करावं मग. आणि पोराचा बापू असा माणूस कीचा डोकसच घे म्हणे कसंच करू. पोरग तळाल उडे बाई. मी घर सोडून जातो, मी जीव देतो, मी असं करतो, मी तसं करतो. असे भद्दोक्षाचे लेकरं राहतात ना. कुठे त्याच्या नादी लागता. म्हणून म्हणतो संबंधाच्या बाबतीत जबरदस्ती करूच नाही. त्याला पसंत असती तर कर बापा, नशीन तर जाय पाय हिंड साऱ्या जगात. भेटली तर कर पसंत. पसंतीच्या बाबतीत बोलून काय करता. पुढे असं मग तोंडावर पाडतात लेकरं आपल्याला समाजात. ओ माय फारकती दिली का मग. हो ना. सांगून काय राहिली. नवरीची हळदी नाही भेटली तर फारकती दिली ना. सगळ्या पोरीच्या नावाला बट्टा लागला नाही का. झाली की ते दुसरपणी किती म्हणलं तरी. लक्षदा पडल्या हळद लावली याच्या नावाची तर झाली ती दुसरपणी. तिचा आयुष्यात गेला ना बिचारीचा. साजरी होती व म्हणतात पोरगी. आता मी आता काही पाहिली नाही, पण माझी भाऊजाई सांगे साजरी होती म्हणे पोरगी. घरचे लोक माणुसकीचे होते म्हणे. पण बाई येले काय मी पसंत असत बाई. पहिले मग जसं मग सांगलं जावाय की बाई न चांगली आहे असं तसं मजा की समजा. हो बाबू चांगलीच आहे, अशीच आहे, तसं आहे, मस्त आहे. त्या वागते बाई ते पोरगड मगम राहिलं. मग बाई त्यानं बॉम्बच फोडला. मी आणतच नाही म्हणे. काय म्हणा मग काय करावं मग सांगा. मग असं होते ना. नाही ना बाई. तिथं हात म्हणते बाई पसंत आहे म्हणते. तुला मला सांग का शांताबाई. हे पा
मला बी ते काही माय पसंत म्हणजे ते दिशेच्या बाबतीत नाही अशी ना जशी दिशेला नरसी सरची त्याला काही नसते. आपल्याला कुठे एवढी मॉडेल करून न्याय लागते. सुनच पाहिजे आपल्याला, आपलं घरदार चालवणारी, हा परिवार वाढवणारी, आपलं घराले मान सन्मान देणारी, पोराला सुख देणारी, तेच पाहिजे आपल्याला. तिला का तिच्या का रुपाले चाटा लागते आपल्याला का तिच्या बापाच्या पैशाची गरज नाही. माय हाय आमच्या घरी पोरं पाठ खाऊन पिऊन ना आम्ही तिच्या बापाच्या परापटीचं आम्हाला काय घेणार नाही. गरीब आहे तर अशा दे गरीबाची साजरी राहते, गरीबाची उलट आपल्या घरी दबून राहते. पण बाई हे असं बाई हे त्या दिवशी पाहुणे ती वरचढपणा साडी नाही घातली त्या पोरीनं. आता मा घरी आली बाई ती पोरीच्या घरी जशी समजा पोरग पाहायला आली ती बी पॅन्ट मधला घालून आली. साजरी बाई पोहे खाल्ली बाई सोफ्यावर बसून. मी तर बाई अंतरून पाहत, मी आता बाई फक्त पाहतच राहिलं. मी म्हणलं बाई पिंकी आपण कोणत्या काळात हावं हे माय बाई आपल्याला उभी तरी करते का हो. पिंकीची पसंत नाही. पिंकी म्हणे आई हे लय झालं म्हणे आगोपणा माझं वयाचे हे वाटते. पण बाई आमचं पोरग म्हणते नाही पसंत आहे, नाही पसंत आहे. त्याच्या बाबाची पसंत नाही. काय म्हणतात